बारसकर महाराजांपाठोपाठ आता संगीता वानखेडे दुसऱ्या मराठा आंदोलक महिला मनोज जरांगेंना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतायत। जरांगे यांच्या आंदोलनामागे शरद पवार गटाचं राजकीय पाठबळ असल्याचा गंभीर आरोप संगीता वानखेडेंनी केलाय। त्यामुळे जरांगे यांच्या आंदोलनावरून राजकारण तापण्याची शक्यता आहे। जरांगेंच्या आंदोलनाला पवारांचं पाठबळ। संगीता वानखेडे यांचा जरांगेंवर घाणाघात। किती गलिच्छ बोलले जातंय मला। बारसकरांपाठोपाठ वानखेडेंचा हल्ला। तो येडाबन की पेडा खारा वापर बिपर नाही उरू देत। मनोज जरांगे पुन्हा आरोपीच्या पिंजऱ्यात। समाज वेडा नाहीये, समाजाच्या या गोष्टी लक्षात आलेल्या आहेत। मनोज जरांगे यांच्यावर बेधडकपणे शाब्दिक हल्लाबोल केल्यानं मराठा मोर्चातील महिला कार्यकर्त्या संगीता वानखेडे पुन्हा चर्चेत आल्या। त्या तशा मूळच्या मा जिजाऊंच्या बुलढाणा जिल्ह्यातल्या, पण हल्ली पुण्यानजीकच्या सांगवी परिसरात राहतात। त्या एकल महिला वर्गासाठी संघटना चालवतात। त्यावेळी मराठा मोर्चातही त्यांचा सक्रिय सहभाग होता। आताही जरांगेंच्या सुरुवातीच्या आंदोलनात त्यांच्या सोबत होत्या। पण भुजबळ समर्थकांनी ट्रोल केल्यानंतर त्यांनी जरांगेंना या प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी केली। पण जरांगे यांनी त्यांच्या साधं फोनवर बोलणंही टाळल्यानं त्या संतापल्या आणि तेव्हापासूनच त्या जरांगे विरोधात सोशल मीडियावर बोलू लागल्या। कोण हे जरांगेचे कार्यकर्ते? जेव्हा मी जरांगेच्या विरोधात बोलायला सुरुवात केली, काही गोष्टी प्रामुख्याने माझ्या लक्षात आल्या, त्यावेळेला ह्याच्या कार्यकर्त्यांनी तोंड सुख घ्यायला सुरुवात केली। किती गलिच्छ बोलले जातंय मला, परंतु जरांगेच्या तोंडातनं एकाही न्यूज चॅनलला हे बोलल्या जात नाही किंवा एक वाईट दिले जात नाही, महिलांना बोलू नका, महिलांना अश्लील भाषेत कमेंट करू नका। जरांगे बोलत नाही। बारसकरांच्या आरोपांनी जरांगेंना आधीच घेरलं गेलंय। त्यातच आता संगीता वानखेडेंनीही जरांगेंवर हल्ला चढवलाय। जरांगे प्रचंड स्वार्थी असून ते मराठा समाजाची दिशाभूल करत असल्याचा आरोप वानखेडेंनी केलाय। पण त्या केवळ जरांगेंवर आरोप करून थांबल्या नाहीत, त्यांनी जरांगे यांच्या आंदोलनास शरद पवार गटाचा पाठबळ असल्याचाही गंभीर आरोप केलाय। हा सगळ्यांना शिव्या देतो जरांगे। शरद पवारांच्या बाबतीत मध्ये ब्र शब्द काढत नाही माणूस, बिलकुल नाही। ज्याने आतापर्यंत मराठ्यांना आरक्षणापासून वंचित ठेवलं त्या व्यक्तीच्या बाबतीत मध्ये हा एक शब्दही बोलत नाही, बिलकुल बोलत नाही। त्याचं कारण काय? तो येडाबन की पेडा खारा वापर बिपर नाही उरू देत। मनोज जरांगे यांनी मात्र संगीता वानखेडे यांच्या आरोपावर बोलणं सोयीस्कररित्या टाळल्याचं पाहायला मिळालं। त्यांनी आता एकच काम हातात धरलेलं आहे, एक माणूस उठवणे। पण खानदानी मराठ्यांचा माणूस मराठ्यांच्या विरोधात बोलू शकत नाही। चलो, पण तुमचे माणसं आता फोडायला सरकारने सुरुवात। आमचे नाही, ते त्यांचेच आहेत। आमचे फुटत नसते, त्यांचेच आहेत। खरं तर जरांगे यांच्या हिकेखोरपणाविरोधात अनेक मराठा समन्वयकांमध्ये प्रचंड खतखत आहे, पण ट्रोलिंगच्या भीतीनं आजवर कोणी बोलत नव्हतं। आता जरांगेंचे जुने सहकारीच त्यांना उघड पाडू लागल्यानं संगीता वानखेडेंसारखी दुरावलेले अनेक जण जरांगे यांची दुसरी बाजूही समाजासमोर आणण्याची शक्यता आहे। चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे।